शुभविवाह या मालिकेच्या 28 ऑक्टोबरच्या भागामध्ये भूमी घरी आल्यामुळे माधवरावांना खूपच आनंद झालेला असतो आणि माधवराव खूप खुश असतात। इतक्या दिवसांनी आपली प्रेग्नेंट मुलगी आपल्या घरामध्ये आल्यामुळे माधवरावांना तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालेलं असतं। माधवराव म्हणतात, बरं झालं तू माझ्यासाठी इतकी आनंदाची बातमी घेऊन आलीस ना। खरंच भूमी, मला तुझं खूप 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 कौतुक वाटतं। आणि ते भूमीला पाणी द्यायला देतात आणि आपल्या बाजूला बसवतात। तितक्यात तिथे आता येते महामाया आणि निलांबरी बोलायला लागते, काय ग, म्हणजे तू आलीस खरी, पण एवढी मोठी बॅग बघून मला असं वाटतंय 7 ते 8 दिवस राहणार आहेस की काय? म्हणजे या सगळ्यामध्ये 7-8 दिवस इकडे राहणार तर येताना आपली शिदोरी पण घेऊन यायची। इकडे आमचेच खायचे वांदे आहेत आणि त्यात तू इकडे येऊन राहिलीस तर कसं काय होणार? यावरती आता मात्र इकडे माधवराव चिडतात आणि काय झालं, माझी मुलगी इकडे आली तर तुला कसला का प्रॉब्लेम आहे? वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस, ती इथेच राहणार आहे। तुला न हा शहाणपणा करायला कुणी सांगितलंय? असं म्हटल्यावरती निलांबरी म्हणते, मी काय बोलले? ठीक आहे, मुलगी आले तिला पोसायला तुम्हाला हे होतंय तर तुम्ही जावयाला पण इकडे बोलवा, आहे पोसायची ऐपत तर। यावरती माधवराव म्हणतात, ही तर युक्ती चांगलीच आहे भूमी, खरंच आहे, आपण जावई बापूंना सुद्धा आता इकडे राहायला बोलवूया। असं म्हणत माधवराव इकडे आता आकाशला बोलवण्याचं बोलतात आणि ते म्हणतात, थांब भूमी, तू आज इतकी आनंदाची बातमी माझ्या आयुष्यात घेऊन आलेस ना, तुझं औक्षण केल्याशिवाय मी आता शांत बसणार नाही। असं म्हणत ते आता छानपैकी भूमीचं औक्षण करायला लागतात। निलांबरी म्हणते, करा करा, जेवढी कौतुकं करायची तेवढी कौतुकं करत बसा। इकडे आता भूमीचं छानपैकी बाबा आता औक्षण करतात। औक्षण करून झाल्यावरती भूमी या सगळ्यामध्ये नमस्कार करते। बाबा म्हणतात, आज इतक्या दिवसानंतर आपल्या घरात हा जो काही आनंदाचा क्षण आलेला आहे ना, हा आनंदाचा क्षण खूप महत्त्वाचा आहे, हा मला असाच साठवून ठेवायचा आहे। असं म्हणत आता मात्र बाबा तिला मिठी मारतात आणि खरंच भूमी, आज मला न तुझ्या आईची खूप आठवण येते आहे। आज ती असती ना, तुझं कोडकौतुक किती तिने केलं असतं असं म्हणतात। इकडे तोपर्यंत आता आकाश गार्डन मध्ये असतो आणि त्यावेळेला गार्डन मध्ये असलेल्या आकाशला सगळ्या जुन्या घडामोडी आठवत असतात। इकडे माधवराव सांगत असतात, भूमी, अगं आकाशरावांना तर खूप आनंद झाला असेल ना, तुला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं असेल ना। पण आकाश आणि भूमी या दोघांच्या समोर आत्ताच रिसेंटली घडलेल्या या सगळ्या घटना येत असतात आणि दोघ जण स्वतःला या सगळ्यामध्ये खूप 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 त्रास करून घेत असतात आणि त्यामुळे या सगळ्याचा दोघांना त्रास होत असतो, या दोघांना आठवण येत असते आणि आकाशला तर आपण भूमीसोबत जे काही वागलोय त्या सगळ्याचा खूप पश्चाताप होत असतो। तितक्यात तिथे मानसी येते आणि मानसी म्हणते, घ्या, हे घ्या, या सगळ्यामध्ये तुमच्यासाठी हे आवश्यक आहे पाणी। यावरती आता आकाशला प्रश्न पडतो की हिला कसं कळलं की मला पाणी हवे आहे? आणि आकाश म्हणतो, काय ग मानसी, तुला कसं कळलं की मला पाणी हवं आहे? मानसी म्हणते, ताईने मला सांगितलेलं आहे की ना, या सगळ्यामध्ये तुम्हाला जेव्हा जेव्हा कधी कधी त्रास होतो त्यावेळेला तुम्हाला या सगळ्यामध्ये पाणी लागतं, तुम्हाला पाणी लागतं, तुम्ही हे मागत नाही, तुम्ही कधीही तुमच्या स्वतःच्या तोंडून आता ही गोष्ट बोलत नाही की तुम्हाला पाणी हवे, पण तुम्ही दरवेळेला या सगळ्यामध्ये ज्या वेळेला कधीही तुम्हाला त्रास वाटतो तेव्हा ताई तुमच्यासाठी पाणी घेऊन उभी असते, ताई पाणी घेऊन उभी असते। पण तरी सुद्धा आज ताई इथे नाहीये आणि त्या कारणासाठी मला तुमच्यासाठी पाणी घेऊन यावं लागलेलं आहे। तुम्हाला माहिती आहे ना भाऊजी, तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ताई तुमच्यासाठी किती हे करायची, म्हणजे तुम्ही व्यवस्थितपणे राहावं, आत्ताच नाही तर पहिल्यापासून या सगळ्यामध्ये ताई तुमच्या पाठीशी उभी होती आणि तुम्ही तिला एकही संधी सुद्धा दिली नाहीत का बोलण्याची? यावरती आकाश म्हणतो, तुला काय म्हणायचंय भूमी, जे काही बोलते ते सगळं आईने केलेलं आहे का? तुला सुद्धा असंच वाटतं का? मानसी म्हणते, मला तसं नाही म्हणायचंय आणि मानसी आपली बाजू समजावून सांगायला लागते। इकडे तोपर्यंत निलांबरी होते, काय ग 8-10 दिवस राहणार आहेस का इकडे? यावरती आता इकडे माधवराव म्हणतात, अगं हो, 8-10 दिवस काय, चांगली महिनाभर राहील। आणि तुला मी म्हटलं ना की मी या सगळ्यामध्ये बोलवून घेणार आहे म्हणून आकाशराव आले ना की इथे भूमीची काळजी घेतील, तू नको या सगळ्यामध्ये पडूस। तोपर्यंत भूमी म्हणते, नको बाबा, आपण ना त्यांना नको बोलवूया। माधवराव म्हणतात, काय ग,
तुमच्यामध्ये छोटे मोठे काही वाद झालेत का? भूमी विचार करते. नाही. आता बाबांना काहीही झालं तरी मला सांगायलाच पाहिजे जी घटना घडली ती, असं म्हणत इकडे आता भूमी मनाशी निश्चय करते की तिकडे जे काही घडलंय ते सगळं मला बाबांना सांगायला पाहिजे. तोपर्यंत इकडे मानसी म्हणत असते, मी तसं नाही म्हणत आहे तुम्हाला, मी या सगळ्यामध्ये जे सांगते ते तुम्ही ऐकून घ्या. म्हणजे तसं मला अजिबात म्हणायचं नव्हतं की आई तुमच्या चुकल्या किंवा भूमिताई बरोबर आहे, पण भूमिताईला एक संधी द्यायला हवी होती तुम्ही बोलण्याची. आकाश म्हणतो, संधी? कुठच्या जीवावरती मी तिला ही संधी देऊ? तिच्याकडे काही पुरावा नव्हता ना काही होतं, आणि या सगळ्यामध्ये तिच्याकडे पुरावा नसताना मी या सगळ्यामध्ये तिचा कसं काय विश्वास ठेवू? यावरती आता इकडे मानसी सांगायला लागते, भाऊजी तिच्यावरती विश्वास ठेवायला ती एकच गोष्ट पुरेसी होती की ती या घराच्या भल्यासाठी काहीही करायला तयार असायची. हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. तुम्ही अगदी लहान मुलासारखे असल्यापासून तुम्ही तिला ओळखताय ना, ती तुमच्यासाठी किती काय काय करायला तयार होती. ती भूमिताई कधीतरी खोटं बोलेल का? या गोष्टीवरती तुमचा तरी विश्वास बसतोय का भाऊजी? कुठेतरी आकाशला सुद्धा आता इकडे मानसीचं म्हणणं पटायला लागलेले असतं. कुठे कुठे मानसी बोलते याच्यामध्ये सत्य आहे हे त्याला जाणवतं आणि तो विचार करायला लागतो. तोपर्यंत पौर्णिमा लपून छपून या दोघांचं बोलणं ऐकत असते आणि मानसीचं म्हणणं इतकंच असतं की या सगळ्यामध्ये तुम्ही संधी द्यायला हवी होतीत, तुम्ही ताईला संधी द्यायला हवी होतीत असं म्हणत इकडे आता मानसी त्याला समजवत असते. तोपर्यंत माधवराव म्हणतात, हे बघ बाळा, छोट्या मोठ्या कुरघोडी कुणाकडे नाही होत, छोटे मोठे वादविवाद कुणाच्या घरात नाही होत. सगळ्यांच्याच घरामध्ये हे असे छोटे वादविवाद, छोटी छोटी भांडणं होत असतात. भूमी सांगते, नाही बाबा, ही भांडणं खूप वेगळी आहेत, मी तुम्हाला सगळं परिस्थिती समजावून सांगते. असं म्हणत भूमी आता माधवरावांना डिटेलमध्ये सगळं सांगणार. तितक्यात तिथे नीलांबरी ठणाणा करत येते आणि नीलांबरी बोलायला लागते, मी सांगते तुम्हाला, ही काही माहेरपणाला आली नाहीये, हिला त्या घरातून हकलवून दिलंय. असं म्हटल्यावर ते माधवराव चांगलेच चिडतात. नीलू तू गप्प बस. भूमी सांगते, नाही, मला त्या घरातून हकलून दिलेलं नाहीये. यावरती माधवराव म्हणतात, नीलू तू गप्प बस म्हटलं ना तुला. त्यावरती आता इकडे माधवराव म्हणतात, भूमी तू सांग, जे घडलंय ते मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. भूमी सांगते, त्या घराने मला हकललेलं नाहीये, तर मी ते घर सोडलेलं आहे. यावरती माधवराव म्हणतात, का भूमी, तू ते घर का सोडलेलं आहेस? यावरती आता भूमी सगळी परिस्थिती सांगायला लागते. माधवराव म्हणतात, मला तुझ्या तोंडून सगळं ऐकायचं आहे. मग भूमी सांगायला लागते, बाबा तिकडची परिस्थिती खूप विचित्र झाली होती आणि मग रागिणीने कशा पद्धतीने त्या भातामध्ये विष मिसळलं, तो भात तिला खायला दिला, तो भात खायला दिल्यावरती कशा पद्धतीने तिने तो खाण्यासाठी नकार दिला. मग आकाश चिडला आणि या सगळ्यामध्ये परिस्थिती पुढे जी घडली, दोघांच्या जी भांडणं झाली, ती सगळं आता भूमी इकडे माधवरावांना सांगायला लागते. भूमी सांगायला लागते की तिने मुद्दाम हा सगळा रागिणी बाईने डाव रचला, मुद्दाम माझ्यासमोर भातामध्ये विष कालवण्याची ऍक्टिंग केली, माझ्यासमोर विष कालवण्याची ऍक्टिंग करून त्यानंतर मी तो भात खात नाहीये म्हटल्यावरती तिने असा गोंधळ केला आणि मी तिला म्हटलं की हा भात तू खा. तिने तो भात खाल्ला सुद्धा. भात खाऊन झाल्यावरती मग आकाश माझ्यावरती चिडला. इतकंच काय, आकाशने माझ्यावरती हात उगारायला सुद्धा कमी केलं नाही आणि म्हणून मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी या सगळ्यामध्ये हे घर सोडलेलं आहे. मला कुणीही त्या घरातून बाहेर काढलेलं नाहीये, मी हे घर सोडले. असं म्हणत भूमी आपली बाजू आता या सगळ्यामध्ये मांडते आणि आता इकडे मानसी भूमीची बाजू मांडत असते. भूमीची बाजू घेऊन मानसी ज्या वेळेला मनाशी विचार करत असते, नाही काहीही झालं ना तरी भूमिताईला या सगळ्यामध्ये न्याय तर मिळालाच पाहिजे. त्याच वेळेला इकडे आता अथर्व येतो आणि अथर्व आता मानसीच्या हातामधला पेला झटकतो आणि काय चाललंय तुझं? म्हणजे मला माहिती आहे की तुझं आणि तुझ्या बहिणीचं बॉन्डिंग खूप छान आहे. तुझं आणि तुझ्या बहिणीचं बॉन्डिंग असलं तरी सुद्धा एक गोष्ट तितकीच खरी आहे की या सगळ्यामध्ये तुला असं वाटते की तुझी ताई जे बोलते ते बरोबर आहे आणि माझी आई जे बोलते ते चुकीचं आहे. तू असा माझ्या आईबद्दल विचार करतेस असं मी कधीही वाटून घेतलं नव्हतं. मानसी म्हणते, मी काय बोलले?
मी काय केलं असं की ज्याच्यामुळे तुला असं वाटावं की मी तुझ्या आईवरती संशय घेते? यावरती अथर्व म्हणतो, मग काय करत होतीस गार्डन मध्ये? आकाशला काय समजून सांगत होतीस की भूमिताईला एक संधी द्यायला पाहिजे, म्हणजे माझी आई चुकीची आणि भूमिताई बरोबर का? आता हे सगळं बोलणं जे आकाश आणि मानसी या दोघांचं झालेलं असतं ते सगळं बोलणं पौर्णिमाने ऐकलेलं असतं. पौर्णिमाने हे बोलणं ऐकल्यामुळे आता पौर्णिमाने बरोबर पिन मारलेली असते रागिणीला, आणि रागिणीने ते बोलणं अथर्वला सांगितलेलं असतं. अथर्वपर्यंत हे बोलणं समजल्यामुळे मग मात्र आता अथर्व चिडलेला असतो. या सगळ्यामध्ये अथर्व चिडून मानसीला सांगत असतो की तू गार्डन मध्ये आकाशला सांगत होतीस की भूमिताईला संधी द्यायला पाहिजे. अगं कुठच्या तोंडाने भूमिताईला संधी द्यायची आहे? म्हणजे या सगळ्यामध्ये भूमिताई जे वागली ते किती चुकीचं होतं हे तुला सुद्धा माहिती आहे, आणि तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये माझ्या आईवरती आरोप करत तिची बाजू घेत आकाशला समजवतेस. तुला सुद्धा असंच वाटायला लागले का की माझी आई इतकी सगळे कुरघोड्या करू शकते? हे बघ मानसी, मी माझ्या आईच्या विरोधात एकही शब्द ऐकून घेणार नाहीये. या सगळ्यामध्ये तू चुकलेस, आणि जोपर्यंत भूमिताई आईची माफी मागत नाहीये तोपर्यंत या घरात भूमिताईला एंट्री तर नाहीच मिळणार, पण भूमिताईचा विषय सुद्धा पुन्हा पुन्हा या घरात कुणीही घ्यायचा नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेव. असं म्हणत इकडे अथर्व चिडलेला असतो आणि तो आता हे सगळं बोलत असताना मानसी आणि आता इकडे रागिणी हे सगळं ऐकत असतात. मानसी रागिणी हे ऐकत असतात आणि त्याच वेळेला आता त्या दोघी जणी या सगळ्याची मजा घेत असतात. रागिणी म्हणते, बघितलंस माझ्या विरोधात जाणं या सगळ्यामध्ये किती आता महागात पडते ते तिला, म्हणजे या भूमीला साधी अक्कल नाहीये की ही ते सुद्धा येऊन आपल्या बहिणीला त्रास देते आहे. पौर्णिमा म्हणते, कसला सॉलिड चिडलाय तो, म्हणजे या सगळ्यामध्ये आता आपण तर बघतोय की या सगळ्यामध्ये आकाश इतका म्हणजे आकाशलाही इतकं बोलत होती ते अथर्वला समजल्यावरती तो इतका चिडलाय. जर हिने भूमिताईची स्पष्टपणे जर का बाजू घेतली तर काय होईल? यावरती आता इकडे रागिणी म्हणते, अगं त्या भूमीला समजायला पाहिजे ना, ती गेल्यावरती सुद्धा आता तिच्यामुळे तिच्या बहिणीचे काल हाल होत आहेत हे सुद्धा तिला जर का समजत नसेल तर या सगळ्यामध्ये आता मात्र तिला हे कळायलाच पाहिजे होतं की माझ्याशी पंगा घेणं ही किती चुकीची गोष्ट आहे. या गोष्टीसाठी तिला आता खूप मोठी शिक्षा भोगावीच लागणार आहे, आणि तिलाच काय तिच्या बहिणीला सुद्धा शिक्षा भोगावी लागणार. असं म्हणत रागिणी या सगळ्यामध्ये आता मात्र मानसीला सुद्धा त्रास द्यायला कमी करत नाही, कारण मानसी ही भूमीची तरफदारी करत असते म्हणून तिला मानसीला त्रास द्यायचा असतो, आणि दोघींच्या कुरघोड्या कारस्थानं हे काही संपायचं नाव घेत नसतं. तोपर्यंत इकडे आता भूमी आपली बाजू सांगून झाल्यावरती नीलांबरी म्हणते, अगं काय बोलतेस तू या सगळ्यामध्ये खरं तर त्यांचे पाय धरून माफी मागायला हवी होतीस आणि तिकडे थांबायला पाहिजे होतंस. भूमी म्हणते, माफी मागायची नाही म्हणूनच तर मी घर सोडलं ना, मी का माफी मागेन? माझी काहीही चुकी नसताना मी माफी मागणार नाही. यावरती मग मात्र आता इकडे माधवराव म्हणायला लागतात, खरंच भूमी, म्हणजे मला वाटलं नव्हतं की रागिणीबाई इतक्या कपटी असतील म्हणून. नीलांबरी म्हणते, त्या कपटी असू दे तर काही असू दे, आपण या सगळ्यामध्ये विचार करायला हवा होता की आपल्या दोन बहिणी या तिकडे आहेत, आपल्या दोन बहिणींनी तिकडे कसं राहायचं? आपल्या दोन्ही बहिणींनी त्या वेळेला तिकडे जातात राहायला, त्यावेळेला ही जर का इकडे आली तर त्या दोघींना त्रास नाही का दिला जाणार? एक गोष्ट लक्षात घ्या, हिने यामध्ये विचार करायला पाहिजे होता की आपल्या बहिणींची अवस्था काय होईल. असं म्हणत आता इकडे नीलांबरी भूमीलाच दोष द्यायला लागते. ती भूमीलाच दोष देते आणि सांगायला लागते की भूमी, तूच तिकडे थांबायला पाहिजे होतंस, तू जे काही केलंस ते पूर्णपणे चुकीचं आहे. असं म्हणत ती आता भूमीलाच दोष द्यायला लागते. भूमीला दोष देत ती आता आरडाओरडा करत असताना माधवराव म्हणतात, थांब नीलू, तुला या सगळ्यामध्ये बोलण्याचा काही अधिकार नाहीये. जर माझी भूमी हे गोष्टी सांगत आहे तर माझा या गोष्टीवरती पूर्ण विश्वास आहे. उगाचच कुणावरती आरोप करणं हा माझ्या भूमीचा अजिबात हे नाहीये, तिचा तो स्थायी भावच नाहीये, आणि त्यामुळे माझ्या भूमीवरती माझा पूर्णपणे विश्वास आहे. भूमी बाळा, तुला इथे राहायचं आहे ना, तू इथेच राहणार आहेस जोपर्यंत तुझी बाजू खरी सिद्ध होत नाहीये, जोपासून तुला न्याय मिळत नाहीये, जोपर्यंत तू निर्दोष आहेस हे आकाशराव मान्य करत नाहीये तोपर्यंत तू इथून कुठेही जाणार नाहीस याची मी तुला खात्री देतो.
मी तुला सांगतो की या सगळ्यामध्ये मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं म्हणत माधवरावांनी भूमीची साथ दिलेली असते आणि पूर्णपणे आपल्या मुलीच्या पाठीशी ठामपणे उभे असतात। नीलांबरी म्हणते ते काही नाही, तू आत्ताच्या आत्ता रागिणीबाईंची माफी माग आणि तडक तिकडे निघून जा, कारण ना या सगळ्यामध्ये प्रश्न तुझ्या 2 बहिणींचा आहे। रागाच्या भरात त्यांनी पाठवून दिलं तर? माधवराव म्हणतात ते सगळं बघायला मी समर्थ आहे। भूमी बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे, पण या रागिणीबाईंचं काय करायचं मला खरंच कळतच नाहीये, त्या असं कसं वागू शकतात असं म्हणत इकडे आता आकाश भूमीशी असं वागतो याचं माधवरावांना खूप वाईट वाटतं। पण इकडे जितकं वाईट माधवरावांना, जितकं वाईट भूमीला आणि सगळ्यांना वाटत असतं तितकंच वाईट आकाशला सुद्धा वाटत असतं। आकाशला सुद्धा या सगळ्यामध्ये खूप त्रास होत असतो आणि आकाश भूमीचा फोटो पाहत असतो आणि भूमीची आठवण काढत असतो। त्याला सुद्धा भूमीविना राहणं हे खूप कठीण जात असतं, पण तरी सुद्धा या सगळ्यामध्ये भूमीविना राहणं त्याला भाग पडत असतं। पण दुसऱ्या दिवशी या सगळ्यामध्ये डॉक्टरांचा कॉल येतो आणि भूमी मॅडमची आज अपॉइंटमेंट आहे, तुम्ही त्यांना घेऊन येताय ना असं डॉक्टर सांगतात। डॉक्टरांनी हे सांगितल्यावरती आकाश गडबडतो आणि खरं तर भूमी आज मला तुझ्या जवळ राहायचं होतं, तुझ्या बाजूला राहायचं होतं, पण ही सगळी परिस्थिती अशी ओढावली ना की या सगळ्यामध्ये मला तुझ्या सोबत सुद्धा राहता येत नाही असं म्हणत आकाश स्वतःलाच दोष देत असतो। तोपर्यंत भूमी इकडे मानसीला फोन करते आणि आज मी डॉक्टरांकडे चाललेली आहे, या सगळ्यामध्ये मला माझा आकाश माझ्या सोबत हवा होता, पण आकाश माझ्या सोबत नाहीये, या गोष्टीचा मला खूप 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 त्रास होतोय असं म्हणत इकडे आता भूमी मानसी सोबत बोलत असते आणि मानसी सोबत बोलता बोलता ती पुढे पुढे जात असते। त्याच वेळेला आता इकडे आकाश विचार करतो, नाही काहीही झालं तरी मला भूमीच्या पाठीशी ठाम उभं राहायला पाहिजे। आता आकाश इकडे भूमीच्या पाठीशी ठाम उभं राहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येणार आणि भूमी आणि आकाशची भेट होणार।